नमस्कार. आपण भक्तीविषयी चिंतन करत आहोत की माझी भक्ती कोणती म्हणसी, माझे नाव गावे सप्रेमेसी, माझे ध्यान अहर्निशी, त्यापासी मी सदा वसे. की जो माझं नाव घेतो आणि नेहमी माझं ध्यान करत असतो तो माझा भक्त आहे, असा या ओवीचा अर्थ आहे. तर आपण पाहिलं की मनाला भगवंतामध्ये लावण्याची प्रक्रिया ही भक्तीमध्ये येते. मग कशा पद्धतीनं मनाला भगवंतामध्ये लावता येईल आणि कशा पद्धतीने ते कायम टिकविता येईल ती स्मृती, याचा त्या ठिकाणी विचार भक्तीमध्ये केला पाहिजे. की आपल्याला असं वाटतं की अमुक प्रकारे पूजा केली किंवा पूजेसाठी वेगवेगळं साहित्य आपण गोळा केलं तर याची भक्तीमध्ये प्रधानता नाही आहे. या सगळ्या गोष्टी ठीक आहेत की मला मनाला भगवंतामध्ये लावायचं आहे, तर काही प्रक्रिया मी जर केली तर त्याच्यामुळे ते मन भगवंतामध्ये टिकून राहील, ही गोष्ट खरी आहे. मग त्याच्यासाठी बेल, फूल, दीप, धूप, नैवेद्य, आरती अशा प्रकारे सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव त्याच्यामध्ये यावा, जेणेकरून त्या ठिकाणचं वातावरण मंगलमय असेल तर मला त्या ठिकाणी जास्त वेळ बसून तशा प्रकारे त्या भगवंताची पूजा करता येईल. परंतु या सगळ्या प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण जर गोष्ट कोणती असेल तर माझं मन त्या ईश्वरामध्ये लावण्याची ही पूर्ण प्रक्रिया आहे. आणि म्हणून या ठिकाणी मला एक महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची की मन जर भगवंतामध्ये लावण्यासाठी आपण काही प्रक्रिया केली तिथे सर्व मान्य आहे किंवा ते योग्य आहे, परंतु एक मन जर भगवंतामध्ये लागत नसेल तर मग बाकी कोणतीही आपण जी प्रक्रिया केलेली आहे त्याला विशेष महत्त्व आहे असं म्हणता येणार नाही. आणि म्हणून माझं नाव घेणे आणि माझं ध्यान करणे ह्या दोन गोष्टीवर आपल्याला फोकस करावं लागेल. ह्या दोन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. जो भक्त माझं नाव घेतो आणि मला माझ्यामध्ये स्वतःचं मन गुंतवतो याचा अर्थ मनामध्ये मला ठेवतो. तर अशा प्रकारे सर्वात प्रधानता स्वतःच्या मनाची आहे. भगवद्गीतेसारख्या शास्त्रामध्ये सुद्धा मय्येव मन अधत्स्व अशा प्रकारे उल्लेख आलेला आहे की जो भक्त त्याच्या मनामध्ये माझं चिंतन करतो तर तो भक्त त्या ठिकाणी माझा श्रेष्ठ असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून मनाला भगवंतामध्ये लावण्याची कोणतीही प्रक्रिया मग ती भक्ती होऊ शकते, परंतु मन सोडून मग बाकी कितीही मोठी प्रक्रिया झाली तर त्याला भक्तीमध्ये विशेष महत्त्व नाही असंच म्हणावं लागेल. ज्या क्षणी आपलं मन ईश्वराशी जोडलं जातं, अगदी ज्या क्षणी जोडलं जातं त्या क्षणी ईश्वराचा त्या मनावर त्या ठिकाणी प्रभाव पडायला सुरुवात होऊ लागते. व्यवहारात आपण बघा ना, कोणत्या गोष्टीशी आपण जोडल्या जाऊ लगेच त्याचा प्रभाव मन स्वीकारतं. तशा प्रकारची आतमधून प्रतिक्रिया क्रिएट व्हायला चालू होते. समजा किंवा आपण यात्रेमध्ये गेलो, समजा आपण यात्रेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना आपण जर बारकाईनं आपल्या मनाकडे लक्ष गेलं आपलं तर त्या ठिकाणी गेल्यानंतर तशा प्रकारची प्रतिक्रिया ॲटोमॅटिक आपल्यामध्ये निर्माण होते. मग त्याच यात्रेमध्ये आपण भगवंताच्या मंदिरामध्ये जर गेलो आणि तिथं पवित्र नामघोष चालू आहे अशा वेळेस दर्शनाला गेलो तर आपल्या मनाची जी मंगलमय आणि पवित्रमय अवस्था होती ते एका क्षणामध्ये जर आपण आपल्याकडे लक्ष देऊ शकलो तर आपल्याला सहज हे लक्षात येईल की यात्रेच्या अनेक रंगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा भाव मनामध्ये निर्माण झाला, परंतु जो भाव मंदिरात आल्यानंतर निर्माण झाला तो भाव कुठेच निर्माण झाला नाही, हे आपल्या निदर्शनास येईल.
सांगण्याचं तात्पर्य काय की मनाला ज्या गोष्टीमध्ये आपण गुंतविलं, ज्या संगतीमध्ये मनाला आपण नेलं, ऑटोमॅटिक तिथला प्रभाव आपल्या मनावर पडत असतो आणि तशा प्रकारची प्रक्रिया सुरू होते. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मनाला कशातही गुंतवा, मन त्या गोष्टीचा प्रभाव स्वीकारतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण ईश्वरात मनाला गुंतवू त्यावेळेस मन ईश्वरमय झालेलं असतं, ईश्वरमय होतं आणि त्या ईश्वरीय दिव्य गुणांचा ते मन त्या ठिकाणी त्या दिव्य गुणांच्या संगतीमध्ये तशा पद्धतीने त्याची जडणघडण व्हायला लागते. म्हणजे एक प्रकारे आपल्यामध्ये एक प्रक्रिया चालू होते की जसं जसं चिंतन आहे, जसं जसा ध्यास आहे, तशा तशा प्रकारे ज्या तत्त्वाचा ध्यास आहे त्या तत्त्वाच्या अनुषंगाने आपल्या मनाची प्रक्रिया होत जाते. आपण ऐकतो किंवा शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी उदाहरण दिलं आहे की ते भुंगा त्या आळीला घेऊन येतो, त्या आळीला टोचे मारतो, तो भुंगा त्रास देत आहे ह्या भीतीने ती आळी त्या भुंग्याचा एवढा ध्यास घेते की एक दिवशी ती भुंगाच होऊन उडून जाते. सांगण्याचं तात्पर्य काय की ज्या गोष्टीचा ध्यास घेतला मनुष्य त्यासारखा होतो, ही एक वैज्ञानिक गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की संतांनी 2 गोष्टीला महत्त्व दिले. त्यांच्या जीवनामध्ये 2च गोष्टीला अत्यंतिक महत्त्व आहे. एक ईश्वराचं चिंतन आणि दुसरी गोष्ट संगती. आता संगतीसुद्धा ज्या संगतीमध्ये आपण जाऊ आपल्याला कळत न कळत त्या संगतीचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे आपण जर दुसऱ्या राज्यामध्ये कधी गेलो आणि जास्त काळ तिथे राहिलो तर तिथल्या भाषेचा परिणाम आपल्यावर होत असतो. ही अगदी स्पष्ट गोष्ट आहे, सर्वाच्या अनुभवाची गोष्ट आहे. तशाच पद्धतीने मन ज्यावेळेस ईश्वरामध्ये लागेल आणि ईश्वरही गोष्टीचा तो ध्यास करू लागेल, चिंतन करू लागेल, स्मरण करू लागेल, त्याच्यामध्ये त्याची आवड निर्माण होईल आणि उत्तरोत्तर मात्र ही आवड वाढत जाते. आणि मग या मनाला एका ईश्वराशिवाय दुसऱ्या गोष्टीमध्ये रुची निर्माण होत नाही किंवा रुची राहत नाही. सगळ्या गोष्टी जीवनामध्ये आहेत, परंतु ईश्वर चिंतनाची गोडी ज्याला लागली त्याला ईश्वर सोडून इतर गोष्टीमध्ये गोडी निर्माण होत नाही. भक्ती करत असताना माणसाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस हा टप्पा येतो तर त्यावेळेस त्याचं भाग्य उजळलं असं म्हणायला हरकत नाही. कारण एका ईश्वर चिंतना वाचून दुसऱ्या गोष्टीमध्ये ज्यावेळेस माणसाचा वेळ जाऊ लागतो की जिथं ईश्वर चिंतन करता येत नाही अशी ती गोष्ट असेल तर मग मात्र माणसाला त्या गोष्टीचा कंटाळा येतो किंवा ती गोष्ट सोडावी वाटते. कारण मला ही गोष्ट करत असताना ईश्वर चिंतन करता येत नाही किंवा माझ्या ईश्वर चिंतनाला ह्या गोष्टीमुळे बाधा निर्माण होते असं ज्यावेळेस माणसाला वाटायला लागतं तर त्यावेळेस त्याच्या जीवनातला तो भाग्याचे क्षण सुरू झाले असं आपल्याला म्हणावं लागेल. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की व्यवहारातल्या कोणत्या कामाचं वावडं भक्ताला नसतं आणि ते नसावं. त्याला हे काम करावं, हे करू नये हा काही विषय नाही. तो प्रत्येक गोष्ट करत राहील, उलट सांसारिक माणसापेक्षा उत्तम रीतीने करत राहील, परंतु मनाचा जो ध्यास आहे जो ईश्वराकडे लागलेला तो कोणत्याही परिस्थितीमध्ये तो सोडायला तयार होणार नाही. ईश्वराशिवाय जगामधल्या कोणत्याही गोष्टीला तो मूल्य देणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी त्याच्या जीवनामध्ये असतील, एक खेळ म्हणून, एक क्रीडा म्हणून, एक लीला म्हणून, एक व्यवहार म्हणून त्याच्या जीवनामध्ये सर्व गोष्टी राहणार आहेत, परंतु मधून तो फक्त ईश्वराशी जोडलेला आहे, चिकटलेला आहे आणि त्याच्या आणि ईश्वराचं एक सख्य जमलेलं आहे आणि त्या संबंधाची गोडी, त्या संबंधामधलं प्रेम याची निरंतर जाणीव त्याच्यामध्ये निर्माण होत असते आणि त्याचा तो आस्वाद त्या ठिकाणी घेत असतो. बघा
जीवनामध्ये मनुष्य कुठे ना कुठे जोडलेला असतोच. मी जसं म्हणलं की भक्त ईश्वरामध्ये जोडला आहे आणि त्याला ईश्वरीय संबंधाची गोडी लागली आणि त्या चिंतनामध्ये तो स्वतःचा काळ घालतो, सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतो. तसा प्रत्येक मनुष्य कुठे ना कुठे जोडला गेलेलाच आहे, नाही असं नाही. आणि म्हणून तो जिथे जिथे जोडला गेलेला आहे, नोकरी असेल, धंदा असेल, कला असेल, प्रतिभा असेल, नातं असेल, आणखीन कोणती गोष्ट असेल, संशोधन असेल, त्या त्या ठिकाणी तो जोडला गेलेला आहे. म्हणून त्या त्या ठिकाणचे परिणामही त्याला सहन करावे लागतात. त्या त्या ठिकाणी असणारी लाभ, हानी, मान, अपमान किंवा ती गोष्ट जर नाशवान असली तर तिचा वियोग होणं, ह्या सगळ्या गोष्टीचा प्रभाव त्याला स्वीकारावा लागतो. त्याच्यामधून त्याची सुटका नाही. आणि म्हणून मग त्या ठिकाणी आपण मागे चिंतन केल्यासारखं सुख आणि दुःख या दोन्हीचं चक्र अविरतपणे फिरत राहतं. पण जो ईश्वराशी जोडल्या गेलेला आहे त्याच्या जीवनामध्ये मात्र सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टीचं चक्र असू शकत नाही. कारण ज्यानं ईश्वराशी सख्य केला आहे तो शाश्वत असल्यामुळे त्याचा वियोग संभवत नाही. आणि ईश्वर हा सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्यामुळं सर्व शक्तिमान अशा जगाच्या मूळ तत्वाचा ज्याने आश्रय घेतलेला आहे तर त्याचा वियोग कसा होऊ शकेल. माणसाचा ही देहरूपी मूर्ती विसर्जित होईल, माणसाचं मन आमूलाग्र परिवर्तित होऊन जाईल, सगळ्या गोष्टी बदलणं शक्य आहे. परंतु मनुष्यही बदलणं शक्य आहे, परंतु त्याचा आणि ईश्वराचा संबंध याच्यामध्ये वियोग येणं हे कधीही शक्य नाही. कारण ईश्वर शाश्वत आहे आणि माणूसही शाश्वत आहे. माणसामध्ये जे शाश्वत तत्व आहे ते तत्व आणि आपण ईश्वर म्हणून ज्यांचा ध्यास घ्यायलेलो आहोत ते तत्व हे दोन्ही एकच आहेत. आणि म्हणून माणूस हा ईश्वराचं चिंतन करत करत, त्याचा ध्यास करत करत, त्याची भक्ती करत करत स्वतःमधलं त्याचं ईश्वरत्वच प्रकाशित होतं आणि ज्याची भक्ती करतो त्या ईश्वराशी ते एकरूप होतं. ज्याप्रमाणे एक ज्योती दुसऱ्या ज्योतीशी एकरूप व्हावी किंवा एक ज्योती दुसऱ्या ज्योतीसारखी व्हावी त्यावेळेस दोन्ही ज्योतीमध्ये भेद उरत नाही. त्यालाच शिवो भूत्वा शिवम यजेत, विष्णू भूत्वा विष्णू यजेत असं म्हटलेलं आहे की शिव होऊन शिवाची भक्ती ही पुढे आपोआप होत असते. आणि म्हणून ते शिवत्व येण्यासाठी ते पावित्र्य, ते मांगल्य, ती शाश्वतता आपल्यामध्ये येण्यासाठी खरं तर ती आपल्यामध्ये येत नसते, ती मुळातच आपल्यामध्ये आहे. परंतु आपण ह्या सर्व सांसारिक गोष्टीशी जोडल्या गेलो असल्यामुळे, आपण नाशिवंत गोष्टीशी जोडल्या गेल्यामुळे आपणसुद्धा सुखदुःखाची चक्रामध्ये फसतो. आपलं सुखही नाशिवंत आणि दुःखही नाशिवंत अशा पद्धतीने आपण जोडलोच चुकीच्या ठिकाणी गेलो. आणि ती चूक सुधारणे आणि आपल्या मूळ स्वरूपाची ओळख करून घेणे या दिशेने केलेला प्रवास म्हणजेच भक्ती आहे. आणि म्हणून हे सदा लक्षात असावं की भक्ती ही मला माझ्यामध्ये असणाऱ्या शाश्वत सच्चिद आनंद स्वरूप अशा तत्वाची प्राप्ती करून देते. ज्या ठिकाणी गेल्यानंतर मला पूर्णत्वाची अनुभूती येते, जिथे सर्व धाव संपते, जिथं सर्व कष्ट संपतात, जिथे कसल्याही प्रकारचे ताणतणाव उरत नाहीत, अशा प्रकारची एक स्थिर शांतपूर्ण अवस्था हे देह असतानाच माणसामध्ये येत असते. बाकी सामान्य माणसासारख्या सर्व गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये राहतात. भक्त रडत नाही का? रडतो. भक्त हसत नाही का? हसतो. भक्ताला एखाद्या गोष्टीचा वियोग जाणवत नाही का? संसारातल्या जाणवतो. परंतु या सर्व गोष्टी अगदी पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा असाव्या तशा त्याच्याही जीवनामध्ये असतात. परंतु जसा खाली अनंत सागर असा एकदम स्थिर असतो, तसा मधून हा एकदम स्थिर
आणि शांत अशा प्रकारचा सागर असतो. अशी हिमालयासारखी स्थिरता आणि निरामय शांतता त्या व्यक्तीला प्राप्त होते. ती केवळ ईश्वर चिंतनाचा ध्यास घेऊन, ईश्वराशी केलेल्या सौख्यातून, त्याच्या केलेल्या भक्तीतून अशा प्रकारची एक शांततापूर्ण आणि परिपूर्ण स्थिर अवस्था माणसाला प्राप्त होते. आणि मग जीवन हा त्याच्यासाठी एक खेळ होतो आणि मग जीवनातली कोणतीही गोष्ट त्याला प्रभावित करू शकत नाही. अशा प्रकारची अवस्था ह्या भक्तीचं एक फल आहे. ते आपल्या मूळ ठिकाणावर आपल्याला नेऊन पोचवते. आणि म्हणून भक्तीला अशा दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी पाहिलं पाहिजे, ज्या ठिकाणी आपल्याला संपूर्ण जीवनाची समज येते. धन्यवाद.